टॉपिक नंबर 3 कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. याच्यामध्ये 6 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत रेडिएशन मधली. हे जे एक्झाम्पल आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मधलं 14 नंबर टेक्स्ट बुक मध्ये आहे. शो दॅट RMS velocity of oxygen molecule is √2 times that of a sulfur dioxide molecule at STP, means at a temperature 273 Kelvin. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे किंवा लगेच पडदिशी P is equal to 1/3 mass per volume रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी स्क्वेअर. तर याच्यावरून which gives c square is equal to 3pv divided by m, or c is equal to under root 3pv divided by m, which is equal to 3RT divided by m. या पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याला लगेच पडदिशी डेराइव करता येतो फ्रॉम द एक्सप्रेशन ऑफ द प्रेशर. आता इथं काय दिलेलं आहे तर RMS स्पीड ऑक्सिजनचं जे आहे हे √2 टाइम्स RMS स्पीड ऑफ सल्फर डायऑक्साइड हे प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा लिहायचा याच्यासाठी फॉर्म्युला RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू अंडर रूट 3RT divided by molecular weight of the oxygen. RMS speed of sulfur dioxide is equal to under root 3RT divided by molecular weight of sulfur dioxide. या दोन्हींचा रेशो घेतला तर फॅक्टर्स कोणते कॅन्सल होतील? 3R आणि 3R किंवा 3RT कॅन्सल होईल. CO2 divided by CSO2 is equal to under root 3RT आणि 3RT कॅन्सल झालं. हे डिव्हिजन मध्ये आहे 1/MO2. हे डिव्हिजनच्या डिव्हिजन मध्ये असेल मग मल्टिप्लिकेशन मध्ये MSO2 डिवायडेड बाय 1. आता पुस्तकामध्ये देत असताना हा डेटा दिलेला नाही. molecular weight of sulfur dioxide, molecular weight of oxygen, it is equal to 6432. याची व्हॅल्यू जी आहे ती 64 आहे आणि याची व्हॅल्यू 32 आहे. डिवाइड केलं 2 येईल √2. therefore CO2 is equal to under root 2 CSO2. या पद्धतीनं जे आपल्याला दाखवायला सांगितलेलं आहे ते आपण CO2 इज इक्वल टू अंडर रूट 2 इंटू C RMS स्पीड ऑफ सल्फर डायऑक्साइड. प्रेशरच्या फॉर्म्युल्यावरून हे काय आपल्याला एक्झाम्पल मध्ये लिहायचं नाही. एक्झाम्पल मध्ये डायरेक्टली हा फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला दोन्हींचा रेशो आणि दोन्हींचा रेशो जे आहे त्याची व्हॅल्यू येते √2 मीन्स CO2 इट इज इक्वल टू √2 CSO2. या पद्धतीने हे प्रूव्ह करता येतं. एक्झाम्पल नंबर 1. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये 15 नंबरचा. ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मोलिक्युल्स ऍट STP. दोन्ही RMS स्पीड सेम आहेत ऑक्सिजनच्या कोणत्या टेम्परेचरसाठी, आणि त्यावेळी हिलियमचं असणारे टेम्परेचर जे आहे STP मीन्स 273 केल्विन. हे 273 केल्विन आहे. त्या टेम्परेचर साठी ऑक्सिजनचा RMS स्पीड सेम असेल मात्र त्यावेळी टेम्परेचर कोणतं असेल असं डिटरमाइन करायचं आहे. मोलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32, मोलिक्युलर वेट ऑफ हेलियम 4. अगेन सेम फॉर्म्युले
CO2, it is equal to under root 3 RTO2 divided by MO2 CHE under root 3 RTHE divided by MHE. Given these two speeds are same, given CO2 is equal to CHE 3RTO2 for oxygen, molecular weight of the oxygen, it is equal to under root 3RTHE divided by MHE, molecular weight of helium. हे दोन कॅन्सल झाले, दोन्ही बाजूला रूट घेतलं, स्क्वेअर रूट काढलं, TO2 divided by MO2 is equal to THE divided by MHE, which gives, हा नंबर डिटरमाइन करायचा आहे, हा नंबर दिलेला आहे 32, हा आहे SPP 273 केल्विन, हा मोलिक्युलर वेट ऑफ हेलियम TO2 divided by 32, it is 273 divided by 4, 4 ने याला डिवाइड केलं 8 येईल, 8 ने याला मल्टिप्लाय करायचं, TO2 is equal to temperature of the oxygen, it is equal to 2184 Kelvin. RMS speed for oxygen, RMS speed for helium, दोन्ही सेम आहेत, मग त्यावेळी असणारे टेम्परेचर ऑफ द ऑक्सिजन हे डिटरमाइन करायचं आहे. हे कॅन्सल झालं, स्क्वेअर रूट काढलं दोन्ही साइडचं, सिम्प्लिफाय केलं, ही व्हॅल्यू डिटरमाइन करायची आहे, ही व्हॅल्यू दिलेली आहे. मोलिक्युलर वेट ऑफ द हेलियम, मोलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन सिम्प्लिफाय केलं, हा नंबर येतो 2184 केल्विन. आता याच फॉर्म्युल्यावरती डिपेंड असणार नंतरचं एक्झाम्पल, compare the RMS speed of hydrogen molecules at 127 degrees Celsius. For hydrogen molecules, RMS speed 3RTH2 divided by MEH2, it is equal to temperature 127 plus 273, 3R multiplied by 400 divided by molecular weight of the hydrogen, molecular masses of the hydrogen and oxygen. For hydrogen 2, compare the RMS speed of hydrogen molecule at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen molecules at 27 degrees Celsius. For oxygen, 3RTO2 divided by MO2, it is equal to 3R, temperature at 27 degrees Celsius means it is 300 Kelvin, divided by molecular weight of the oxygen 32. तर याचा रेशियो डिटरमाइन करायचा आहे, CH2 divided by CO2. आता याच्यामध्ये फॅक्टर्स कोणते कॅन्सल होतील, 3R आणि 3R कॅन्सल होईल, आणि मग रूट मध्ये 400 divided by 2 into
300 डिवायडेड बाय 32 डिव्हिजन मध्ये असेल ते मल्टिप्लिकेशन मध्ये या पद्धतीने लिहिता येईल. 2 याला डिवाइड केला 16 2 zeros कॅन्सल झाले. 16 न मल्टिप्लाय केलं अंडर रूट 64 डिवायडेड बाय 3 which is equal to root of 64 8 root of 3 as it is root 3. The ratio of RMS speed of hydrogen to oxygen याची व्हॅल्यू सुद्धा आपण लिहू शकतो 8 डिवायडेड बाय 1.732 या पद्धतीने तो नंबर लिहिता येऊ शकतो. दोन मॉलिक्युल्स दोन गॅसेस असणार RMS स्पीड त्या दोन्हींच्या व्हॅल्यूज लिहिल्या. पहिल्यांदा इक्वेशन्स लिहिली टेम्परेचर मोलिक्युलर वेट दोन्हींचा रेशो घेतला. या पद्धतीने सिंप्लिफाय केलं 8 डिवायडेड बाय रूट 3 और 8 डिवायडेड बाय 1.732 या पद्धतीनं नंबर्स येतात. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ गॅस. हा व्हॉल्यूम दिलेला आहे at STP means at a temperature 273 Kelvin. Given that standard pressure is 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square. Average kinetic energy it is equal to 3/2 PV असे एक इक्वेशन डिराइव केलेलं होतं. It is equal to 3/2 value of the pressure 1.013 into 10 raised to 5 volume in terms of liter convert it in terms of a meter cube divide it by 1000. 1000 ने डिवाइड करायचं किंवा 10 raised to -3 ने मल्टिप्लाय करायचं. It is equal to 2 ने याला डिवाइड केलं 2.5 याने याला मल्टिप्लाय केलं 7.5 into 1.013 into 10 raised to 5 10 raised to -3 10 raised to 2 which is equal to 7.5 into 100 ने मल्टिप्लाय केलं 101.3. आता या दोन्हींचं नंबर लॉग टेबलच्या साहाय्याने सॉल्व्ह करायचं. याचं लॉग बघायचं 101.3 चं लॉग ऍड करायचं. त्याच्यामध्ये येणारा जो नंबर आहे तो नंबर जो आहे 759.7 कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ जूल. इक्वेशन जे आहे कायनेटिक एनर्जीसाठीचं 3/2 PV प्रेशरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली व्हॉल्यूमची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली सिंप्लिफाय केलं. येणारा नंबर जो आहे 759.7 जूल. बुकमध्ये पुस्तकामध्ये हे आन्सर जे आहे डेसिमल जो आहे तो चुकीच्या ठिकाणी झालेला आहे. बहुतेक तो इथं आहे 0.759 असं ते आन्सर आहे तर ते चुकीचं आहे. आणि मग आजच्या डिस्कशन मध्ये लास्ट एक्झाम्पल जे आहे calculate average kinetic energy per kilomole per kg per molecule of oxygen at 1 to 7 degrees Celsius. Kinetic energy per mole it is equal to 3/2 RT. पर किलोमोल जर डिटरमाइन करायचे असेल तर आपल्याला आर जे आहे हे किलोमोल मध्ये कन्वर्ट करायचं.
न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये 10⁻³ न मल्टिप्लाय केलं 8310 जूल पर किलोमोल पर केल्विन. इथं 1000 न मल्टिप्लाय केलं, इथं 1000 न मल्टिप्लाय केलं, किलोमोल लिहिलं. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर येणारी कायनेटिक एनर्जी असेल पर किलोमोल मध्ये असेल. आणि मग व्हॅल्यू डिटरमाइन केली 3/2 8310 टेम्परेचर 127 प्लस 273 400 2 याला डिवाइड केलं 200 याला मल्टिप्लाय केलं 600 into 8310 about 4.9 into 10⁻6 in terms of joule. म्हणजे याचं लॉग बघितलं, याचं लॉग, दोन लॉगचे ऍडिशन केले, अँटी लॉग बघितलं, या पद्धतीने ती कायनेटिक एनर्जी पर किलोमोल येते. आता पर केजी डिटरमाइन करायचं असेल तर यालाच मोलिक्युलर वेटने डिवाइड करायचं. ऑक्सिजनचं असणार मोलिक्युलर वेट. कायनेटिक एनर्जी per kg is equal to 3/2 RT divided by molecular weight of oxygen. It is equal to 3/2 R again 8310 into 400 divided by 32. हा नंबर डिटरमाइन केलेला आहे. It is equal to 4.9 into 10⁻6 divided by 32. It is equal to, आता हा जो नंबर आहे लॉग टेबल ने कॅल्क्युलेशन केल्यानंतर अबाउट 1.5 into 10⁻5 in terms of जूल असा येतो. म्हणजे कायनेटिक एनर्जी पर मोल पर किलोमोल डिटरमाइन करायचे असेल, आर चं कन्वर्शन करायचं 8310, त्या पद्धतीने सिंप्लिफाय केल्यानंतर येणारा नंबर जो आहे कायनेटिक एनर्जी 4.9 into 10⁻6 जूल पर केजी डिटरमाइन करायचं असेल, मोलिक्युलर वेटने डिवाइड करायचं, येणारी कायनेटिक एनर्जी या फॉर्म मध्ये येते. आणि लास्ट जे आहे कायनेटिक एनर्जी पर मोलिक्युल डिटरमाइन करायची असेल, पर मोलिक्युल डिटरमाइन करायचे असेल, त्याच कायनेटिक एनर्जीला या नंबरने डिवाइड करायचं, अवोगाड्रोज नंबरने डिवाइड करायचं. दिलेल्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या हे डिटरमाइन करत असताना टू डिटरमाइन एव्हरेज कायनेटिक एनर्जी पर किलोमोल पर केजी पर मोलिक्यूल, मोलिक्युलर वेट ऑफ द ऑक्सिजन 32, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट 8.31 जूल पर मोल. आता पर किलोमोल जर कायनेटिक एनर्जी एक्सप्रेस करायची असेल तर इथे 10⁻³ न इथे 10⁻³ न मल्टिप्लाय करायचा, हा नंबर या पद्धतीनं, आणि हे किलोमोल होतं. आता पर मोलिक्यूल कायनेटिक एनर्जी डिटरमाइन करायची असेल तर ही जी कायनेटिक एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल इट इज इक्वल टू 3/2 RT डिवाइडेड बाय Na, अवोगाड्रोज नंबर ने त्याला डिवाइड करायचं. मीन्स इट इज इक्वल टू 4.9 into 10⁻6 डिवाइडेड बाय, आता परत हा मोलिक्युल्स पर मोल आहे आणि मग हे मोलिक्युल्स पर किलोमोल कन्वर्ट करायचं असेल 6.02 into 10⁻³ न मल्टिप्लाय केलं 26 मोलिक्युल्स per kilomole means divided by 6.02 into 10⁻26. आणि मग हा जो नंबर आहे याची व्हॅल्यू येते 8.2 into 10⁻⁻21 जूल. तर तीन जे कायनेटिक एनर्जीचे नंबर आहेत, एक येतो 4.9 into 10⁻6 जूल पर किलोमोल, कायनेटिक एनर्जी पर केजी 1.5 into 10⁻5 जूल, कायनेटिक एनर्जी पर मोलिक्यूल 8.2 into 10⁻⁻21 जूल. या पद्धतीने हे लास्ट एक्झाम्पल आहे.